सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नाना, कोणी काही ठरवून होत नसतं. मी सुद्धा कवी व्हायचं ठरवलेलं नव्हतं. बरं. कारण कवी व्हायचं ठरवून कवी होता येत नाही. कवीला न कळत कविता जन्माला येते आणि मग कवीला कळतं की मी कवी झालो. देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. कायदेविषयक विविध माहिती. तुमच्या पोटात कळा येतायत, हातपाय दुखतायत, गळून गेल्यासारखं वाटतंय, अशा वेळी कदाचित तुम्ही कामावरून सुट्टी घ्याल. असाच त्रास जगभरातील करोडो महिलांना मासिक पाळी आली की त्या दरम्यान होतो आणि म्हणूनच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना 3 दिवस सुट्टी घेण्याचा अधिकार स्पेननं दिलाय. पिरियड लिव्हमुळे काय फरक पडू शकतो, जगभरात कुठल्या देशांमध्ये अशी सुट्टी दिली जाते आणि भारतात पिरियड लिव्ह विषयी कायदा काय सांगतो, जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. ज्या महिलांना मासिक पाळी येते त्यातल्या अर्ध्याहून अधिक जणींना महिन्यात 1 किंवा 2 दिवस वेदना जाणवतात. तसंच काहींसाठी या वेदना इतक्या जास्त असतात की त्यांना आपली रोजची साधी कामं करणं सुद्धा कठीण जातं, असं अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्टनं म्हटलंय. त्यामुळेच महिलांना पिरियड दरम्यान सुट्टी घेण्याची सुविधा असावी अशा पद्धतीची मागणी जगभरातून होताना दिसते. स्पेन अशा स्वरूपाची सुट्टी देणारा युरोपातला पहिला देश बनलाय. 16 फेब्रुवारीला स्पेननं एक विधेयक पास केलं, ज्यानुसार आता तिथे डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट घेऊन महिला पिरियड लिव्ह घेऊ शकतात. आणखी काही देशांनी आणि कंपन्यांनी सुद्धा अशा स्वरूपाची पिरियड लिव्ह दिलेली आहे. तसेच या दिवशीच्या घडामोडी व आजचे
पागल हो जाए वो अंधा ब्राह्मण, युवराज को भरमाकर धन लूटने का विचार करता था। हरि न बिसारियो जी। क्या तुम्हारी लड़की को सांप ने डस लिया है? कहाँ है? बगीचे में। रोहित, मेरा रोहित, रोहित, तुझे क्या हो रोहित? बोलता क्यों नहीं रोहित? यहाँ क्या कर रही है? देखते नहीं हो, अपने पुत्र को दाह देने आई हो। मेरा एक लौता बेटा। नहीं, मैं नहीं मानूंगी। और अपने पुत्र का मृतक देखकर मेरा हृदय टुकड़े टुकड़े हो रहा है। महाराज हरिश्चंद्र की जय। बोलो सत्यवादी महाराज हरिश्चंद्र की जय। महाराज महाराज युगों युगों तक गूंजेगी त्रिभुवन में तेरी जय जयकार। मृत्यु लोक के मानव से भी मानी थी देवों ने हार। तसेच गंमतीशीर विविधा। यामध्ये मनोरंजन, आजचे वृत्तवेध, संस्कृत सुभाषित, मराठी कोडी आणि खूप काही।